नमस्कार मित्रांनो, तुझ्यासाठी ओंजळ भावनांची या माझ्या कविता संग्रहाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा कविता संग्रह पती पत्नीच्या सुंदर अशा नात्याचं प्रतिरूप, कवितारूप, शब्दरूप, अक्षररूप आणि प्रत्येक पैलूला उलगडण्याचा छोटासा प्रयत्न मी इथे केलेला आहे. दरवर्षी एखादं तरी पुस्तक जे आपण लिखाणकाम करतो त्या माध्यमातून प्रकाशित व्हावं आणि तुमच्यापर्यंत पोहोचावं, कारण तुमच्या प्रेरणा आणि शुभेच्छा आशीर्वादामुळेच ही शब्दरचना, ही काव्यरचना करण्याचं एक हुरूप मला येतो, किंवा असं म्हणता येईल एक प्रोत्साहन तुमच्याकडनं मिळत असतं. त्यामुळे हे प्रोत्साहन असंच प्रेमाच्या रूपानं, तुमच्या आशीर्वादाच्या रूपानं सदैव मिळत राहावं, हीच मी सदिच्छा व्यक्त करतो. नववर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणखी एक सांगायचं असं की हा कविता संग्रह विश्वास, श्रद्धा आणि आपापसातलं कोऑर्डिनेशन ज्याला आपण म्हणू शकतो त्या माध्यमातून मी लिहिला. आणि यातल्या जवळपास 50 ते 60 कविता मी त्या रचल्या, पण त्यातल्या मोजक्याच 18 ते 20 कविता या पहिल्या भागामध्ये प्रसिद्ध केलेले आहे. आपण जेव्हा एखाद्या स्त्रीशी किंवा एखादी स्त्री जेव्हा पुरुषाशी लग्न करते, लग्न म्हणजे हे भारतीय संस्कृतीचं म्हणा किंवा वैश्विक एक नैसर्गिक सत्य आहे की मेल फिमेल, स्त्री पुरुष एकत्र येऊन जेव्हा संसार करतात, त्यांना मुलं होतात, मग ते दोन्ही कुटुंबांच्या वेगवेगळ्या नातेसंबंधांशी जोडले जातात. तर या अशा सर्व ज्या घटनाक्रमामध्ये महत्त्वाचं जे एक त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज, ते कर्तव्य असतं, तो रोल असतो बेसिकली, तो पती पत्नीच पार पाडत असतात. म्हणजे ते पती पत्नी आईवडिलांच्या रूपात, मुला मुलीच्या रूपात किंवा सून आणि जावयाच्या रूपात कसेही असू शकतात, पण पती पत्नी हा विषय प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये असतोच. तर मग त्यांचं कोऑर्डिनेशन हे काव्यात त्यांच्या समोर किंवा त्यांच्या माध्यमातून किंवा ते त्यांच्या जीवनाच्या मूळ स्वरूपातूनच त्या काव्यामध्ये इनफॅक्ट शब्दांच्या रचनेमध्ये आलेलं असतं. तर ते इथे मी थोडंसं अगदी प्रेमळ आणि त्या भाषेला थोडासा गोडवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कल्पना किंवा याचं जे इनिशिएटिव्ह जे आहे, मला जिथून प्रेरणा मिळाली, ते जर सांगायचं झालं तर माझ्या आईवडील, आमचं कुटुंब आणि आमची नातेसंबंधी हा एक प्रेरणेचा स्रोत माझ्यासाठी नेहमीच ठरलेला आहे. आणि तिथूनच मग हळूहळू मागच्या 6 महिन्यामध्ये जे शब्द सुचत गेले, त्यांची रचना तिथपर्यंत ती पोचली. पुढल्या भागामध्ये सुद्धा यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन या नातेसंबंधितांच्या पती पत्नीसोबत आणखी पण आपण त्याच्यामध्ये भावभावनांना आणि आपल्या जबाबदाऱ्यांना मी ओवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण शब्द हे आपल्या हृदयापर्यंत पोचतात आणि बुद्धीला चालना देतात, आणि मग बॉडी, जर सायकॉलॉजिकली विचार केला की मनामध्ये रुजलेल्या काही गोष्टी बुद्धीला चालना देतात, आणि मग आपली बॉडी, आपलं शरीर, आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आपले व्यवहार काम करत असतात. आपण त्या पद्धतीने तसे व्यवहार करतो किंवा त्या पद्धतीने आपले ॲक्शन्स, बेसिकली आपले कार्य समोर येतात, आपण करतो. तर या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता आला आणि हा कविता संग्रह आपल्यापर्यंत पोहोचवता आला. हे माझं भाग्य, ही मला एक संधी नेहमीच मिळत असते. लिखाण असंच तुमच्या शुभेच्छांच्या, सदिच्छांच्या माध्यमातून सुरूच राहणार आहे. पुन्हा भेटू पुढल्या एका सुंदर अशा काव्यसंग्रहासाठी, किंवा एखाद्या पुस्तकसुद्धा लिहिण्याचा आहे मनसुबा, की काही सामाजिक कौटुंबिक गोष्टींवर एखादं छानसं पुस्तक आपण लिहावं, वाचनीय, छोटं पण समर्पित भावनेनं लिहावं. त्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमच्या शुभेच्छासुद्धा आहेतच. पुन्हा भेटू. धन्यवाद. मी आशिष हाडके लाईफ लेसन्सच्या माध्यमातून आपल्याशी जुळून राहील. काळजी घ्या, हसत राहा, मजेत राहा, गीत गात राहा, काहीतरी छंद जोपासा. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.